नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास बिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 9 ऑक्टोबर 2024. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? ओडिशा राज्याने जाहीर केलेल्या पहिल्या राज्य प्रायोजित बिबट्या गणनेनुसार विविध वनक्षेत्रामध्ये किती बिबट्या आढळलेले आहेत? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक बी 696 एवढे या ठिकाणी बिबट्या आढळलेले आहेत. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ काळजीपूर्वक पहा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे, तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय आहे? एक सराव आहे, नौदल सराव आहे, ज्याचं नाव आहे मलबार नौदल सराव 2024 मध्ये भारतासह कोणते कोणते देश याच्यामध्ये सहभागी होत आहेत? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, वरील सर्व, ऑल ऑफ दी अबव हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक ए ऑस्ट्रेलिया, पर्याय क्रमांक बी जपान आणि पर्याय क्रमांक सी अमेरिका. हे तीनही देश भारतासकट मलबार नौदल सरावामध्ये सामील होत आहेत किंवा सहभागी होत आहेत. क्लिअर? पहिलाच प्रश्न आहे या ठिकाणी युद्ध सरावाबद्दल, नौदल सरावाबद्दल. तर लगेच काय करूया, भारतासोबत अन्य देशांचे झालेले किंवा होणारे जे काही सराव असतात त्याच्यावरती चर्चा करूया. लिहून घ्या. कुरुक्षेत्र सराव आहे भारत आणि सिंगापूर दरम्यान. नोमॅडिक एलिफंट सराव आहे भारत आणि मंगोलिया देशादरम्यान. शक्ती सराव आहे फ्रान्स देशासोबत. ऑस्ट्रा हिंद आहे ऑस्ट्रेलियासोबत. वीर गार्डियन आहे जपानसोबत. सूर्यकिरण आहे नेपाळसोबत. युद्धाभ्यास तारकश कॉप इंडिया सराव आहे अमेरिकासोबत. गरुडा शक्ती आहे इंडोनेशियासोबत. स्लिनेक्स सराव आहे श्रीलंकासोबत. डस्टलिक सराव आहे उझबेकिस्तानसोबत. फ्रिंजेक्स व्यायाम आहे फ्रान्स देशासोबत. इंद्र सराव आहे रशिया देशासोबत. अजय योद्धा कोंकण इंद्रधनुष कोंकण शक्ती आहे UK सोबत आणि उदार शक्ती आहे मलेशियासोबत. ठीक आहे, पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा विचारला जाऊ शकतो. स्टार मार्क करून ठेवून घ्या. विष्णुदास भावे गौरव पदक 2024 कोणाला देण्यात आलेलं आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, सुहासिनी जोशी यांना या ठिकाणी 2024च्या विष्णुदास भावे गौरव पदकाने सन्मानित करण्यात आलेलं आहे. 2-3 पॉईंट लिहून घ्या. मराठी रंगभूमीवरील मानाचा समजला जाणारा नाट्य क्षेत्रातील विष्णुदास भावे गौरव पदक 2024 सुहास उर्फ सुहासिनी जोशी यांना या ठिकाणी जाहीर झालेला आहे. दुसरा पॉइंट, श्रीमती सुहासिनी जोशी यांचे मराठी चित्रपट, दूरदर्शन, नाट्य क्षेत्रातील ज्येष्ठ अभिनेत्री, नाट्य प्रशिक्षिका अशा अनेक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय केलेल्या त्यांच्या कार्याबद्दल त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. यावर्षी दिले जाणार हे जे काय या ठिकाणी विष्णुदास भावे गौरव पुरस्कार आहेत ते 57 क्रमांकाचा आहे. याच्या अगोदरचा 2023चा जो काही देण्यात आलेला पुरस्कार आहे तो प्रशांत दामले यांना या ठिकाणी देण्यात आला होता. ठीक आहे, या ठिकाणी प्रश्न आहे पुरस्कारासंदर्भात. तर लगेच काय करूया, नुकत्याच मागील महिन्यांमध्ये जे काही नवनवीन पुरस्कार या ठिकाणी सादर करण्यात आले त्याच्यावरती चर्चा करूया. लिहून घ्या. 32वा एकलव्य पुरस्कार 2024 प्रत्यास आरे यांना. 54वा दादासाहेब फाळके पुरस्कार मिथुन चक्रवर्ती यांना. आयफा पुरस्कार 2024 सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार शाहरुख खान यांना. दिवंगत वासुदेव गायतोंडे जीवनगौरव पुरस्कार लक्ष्मण श्रेष्ठ यांना. फिजी देशाचा कॅम्पियन ऑफ द ऑर्डर ऑफ फिजी पुरस्कार द्रौपदी मुर्मू यांना. रशियाचा ऑर्डर ऑफ सेंट एंड्रू एपोस्टॉल पुरस्कार नरेंद्र मोदीजी यांना. पेन पिंटर पुरस्कार 2024 अरुंधती रॉय यांना. पहिला विज्ञान रत्न पुरस्कार गोविंदराजन पद्मनाभन यांना. 2024 मधील पहिला ब्रह्म साहित्य पुरस्कार बी जयमोहन यांना. 2024चा गान सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार अनुराधा पौडवाल यांना. आणि विष्णुदास भावे गौरव पदक 2024 हा जो काही पुरस्कार आहे तो सुहासिनी जोशी यांना प्रदान करण्यात येणार आहे. पुढचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. 100% हा प्रश्न विचारला जाणार. भौतिक शास्त्रातील नोबेल पारितोषिक 2024 हा जो काही पुरस्कार आहे तो कोणाला देण्यात आलेला आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, वरील दोन्ही हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक ए जॉन जे हॉफफिल्ड आणि पर्याय क्रमांक बी जेफ्री ई
हिंटन या दोघांना या ठिकाणी भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक 2024 या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. 2 पॉइंट लिहून घ्या. नोबेल भौतिकशास्त्र पारितोषिक 2024 हा जो काही पुरस्कार आहे, रॉयल स्वीडिश अकादमी ऑफ सायन्सेसने 2024 चे भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक प्रदान केलेले आहेत. यांना म्हणजे हे जे काही दोघं जण आहेत, जॉन आणि जेफ्री, यांना कृत्रिम न्यूरल नेटवर्कद्वारे मशीन शिक्षणासाठी त्यांच्या मूलभूत योगदानाबद्दल हा पुरस्कार या ठिकाणी देण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी पश्मिना लोकरासाठी LG टिंबटिंबला GI प्रमाणपत्र सादर केलेलं आहे. 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, लद्दाख हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर लद्दाखमधील एक पश्मिना लोकर आहे, ज्याला या ठिकाणी सॉफ्ट गोल्ड या नावाने देखील ओळखलं जातं. तर या पश्मिना लोकरला या GI टॅगचं सर्टिफिकेशन देण्यात आलेलं आहे. लद्दाखचे जे काही लेफ्टनंट गव्हर्नर आहेत त्यांचं नाव आहे ब्रिगेडियर डॉक्टर BD मिश्रा. आणि अजून एक एक्स्ट्रा पॉईंट लिहून घ्या. 2030 पर्यंत केंद्रशासित प्रदेशामध्ये 5 लाख पश्मिना शेळ्या आणि 1 दशलक्ष मेरिनो मेंढ्यांचे लक्ष्य गाठण्याचे उद्दिष्ट या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे लद्दाखमध्ये. ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. लद्दाख तुम्हाला आठवते, लद्दाख हा एक जम्मू आणि काश्मीर राज्याचा एक भाग होता. त्यानंतर काय झालं, ऑगस्ट 2019 मध्ये भारतीय संसदेने एक कायदा केला, ज्याद्वारे 31 ऑक्टोबर 2019 ला लद्दाख केंद्रशासित प्रदेशाचा या ठिकाणी लद्दाखला दर्जा या ठिकाणी देण्यात आला आहे, सोबत सोबत जम्मू काश्मीरला देखील. ठीक आहे. लद्दाखची राजधानी आहे लेह कारगिल आणि लेफ्टनंट गव्हर्नर आहेत BD मिश्रा. अजून एक एक्स्ट्रा पॉईंट लिहून घ्या. तर लद्दाखने सिक्कीम राज्यासोबत सामंजस्य करार केलेला आहे. कशासाठी, तर सेंद्रिय राज्य बनवण्यासाठी, म्हणजेच सेंद्रिय केंद्रशासित प्रदेश बनवण्यासाठी सिक्कीम सोबत या ठिकाणी करार केलेला आहे लद्दाखने. ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. मग या ठिकाणी एक्स्ट्रा अजून एक गोष्ट लिहून घ्या. पहिलं असं केंद्रशासित प्रदेश कोणता आहे जे की 100% सेंद्रिय बनलेला आहे. तर तेव्हा योग्य उत्तर काय असणार आहे, तर लक्षद्वीप. ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. आणि पहिलं राज्य कोणतं आहे 100% या ठिकाणी ऑर्गॅनिक स्टेट बनलेलं, तर ते कोणतं बनलेलं आहे, तर सिक्कीम. ठीक आहे. पुढचा प्रश्न, नेपाळचे नवीन सरन्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, प्रकाश मानसिंग राऊत यांची या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो नेपाळचे नवीन सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या ठिकाणी नेपाळ या देशाबद्दल बोलण्यात आलं, तर नेपाळबद्दल लगेच आपण रिव्हिजन टाकूया. नेपाळचे नवीन अध्यक्ष बनलेत रामचंद्र पौडेल, नवीन उपाध्यक्ष बनलेत राम सहाय प्रसाद यादव, नवीन पंतप्रधान आहेत KP शर्मा ओली, नवीन मुख्य न्यायाधीश बनलेत प्रकाश मानसिंग राऊत, राजधानी आहे काठमांडू आणि चलन वापरलं जातं नेपाळी रुपया. पुढचा प्रश्न, 2023 साठीचा जो काही मध्य प्रदेश राज्य सरकारचा किशोर कुमार सन्मान आहे तो कोणाला देण्यात आलेला आहे. 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, डिरेक्टर आहेत राजकुमार हिरानी यांना या ठिकाणी, ज्यांनी PK चित्रपट या ठिकाणी दिग्दर्शित केला, त्यानंतर 3 इडियट्स हा पिक्चर दिग्दर्शित केला, त्याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल हे राजकुमार हिरानी आहेत. त्यांना या ठिकाणी मध्य प्रदेश राज्य सरकारचा किशोर कुमार सन्मान 2023 या पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे. मध्य प्रदेश ज्या राज्याची स्थापना 1 नोव्हेंबर 1956 ला झाली, मुख्यमंत्री आहेत मोहन यादव, राज्यपाल आहेत मंगूबाई छगनभाई पटेल आणि राजधानी आहे भोपाळ. या ठिकाणी 8 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत, बंधवगड, कान्हा, पेंच, संजय, सातपुरा, पन्ना, वनविहार आणि कुनो आणि 4 महत्त्वाचे धरण आहेत, गांधीसागर, बनसागर, बारगी आणि बारणा. पुढचा प्रश्न, दरवर्षी जागतिक पोस्टल दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो. 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 9 ऑक्टोबरला दरवर्षी या ठिकाणी जागतिक पोस्टल दिवस म्हणून आपण साजरा करतो. या वर्षीची 2024ची थीम काय आहे असं विचारलं तर लिहून घ्या, 150 इयर्स ऑफ अनेबलिंग कम्युनिकेशन्स अँड एम्पॉवरिंग पीपल्स अक्रॉस नेशन्स. एक पॉईंट लिहून घ्या मराठीमध्ये त्याचं ट्रान्सलेशन, संप्रेषण सक्षम करण्यासाठी आणि संपूर्ण राष्ट्रातील लोकांना सक्षम बनवण्यासाठी 150 वर्ष, असं मराठीमध्ये ट्रान्सलेशन होतं या विषयाचं. ठीक आहे. जागतिक पोस्टल दिवस कधी असतो मग 9 ऑक्टोबरला. प्रश्न कशा संदर्भात आहे, महत्त्वाच्या दिवसाबद्दल. तर लगेच काय करूया, ऑक्टोबर महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्या सर्व दिवसांवरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या, 1 ऑक्टोबरला वृद्ध व्यक्तींचा आंतरराष्ट्रीय दिवस, राष्ट्रीय पेन्शन प्रणाली दिवस आणि जागतिक शाकाहारी दिवस. 2 ऑक्टोबर गांधी जयंती, आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस आणि लाल बहादूर शास्त्री यांची जयंती. 5 ऑक्टोबर जागतिक शिक्षक दिवस, 7 ऑक्टोबर जागतिक कापूस दिवस आणि पहिल्या सोमवारी असतो ऑक्टोबर महिन्यातील जागतिक अधिवास दिवस. 8 ऑक्टोबर भारतीय वायुसेना दिवस,
9 ऑक्टोबर जागतिक पोस्टल दिवस, 10 ऑक्टोबर राष्ट्रीय डाक दिवस आणि जागतिक मानसिक आरोग्य दिवस, 11 ऑक्टोबर आंतरराष्ट्रीय बालिका दिवस, 13 ऑक्टोबर आपत्ती जोखीम कमी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दिवस, 14 ऑक्टोबर जागतिक मानक दिवस, 15 ऑक्टोबर जागतिक विद्यार्थी दिवस, 16 ऑक्टोबर जागतिक अन्न दिवस, जागतिक भूल दिवस आणि जागतिक मणक्याचे दिवस, 17 ऑक्टोबर गरिबी निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस, 20 ऑक्टोबर जागतिक सांख्यिकी दिवस, 21 ऑक्टोबर पोलीस स्मृती दिवस, 24 ऑक्टोबर जागतिक पोलिओ दिवस आणि संयुक्त राष्ट्र दिवस आणि 31 ऑक्टोबरला राष्ट्रीय एकता दिवस. क्लिअर. पुढचा प्रश्न, वैद्यकीय क्षेत्रातील म्हणजेच मेडिसिन सेक्टरमधील नोबेल पुरस्कार 2024 कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? 8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी वरील दोन्ही. पर्याय क्रमांक ए व्हिक्टर एम्ब्रोस आणि पर्याय क्रमांक बी गॅरी रुकुन या दोघांना या ठिकाणी वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल पुरस्कार 2024 ने सन्मानित करण्यात आला आहे. 2-3 पॉइंट लिहून घ्या. मायक्रो आयएनआय आणि त्याचे कार्य यावरील शोधामुळे त्यांना नोबेल पुरस्कार देण्यात येत आहे. दुसरा पॉइंट, शरीरातील अवयवांचा विकास आणि त्याचे कार्य यासाठी हा शोध महत्त्वाचा आहे असं नोबेल कमिटीने म्हटलेलं आहे. आणि अजून एक पॉइंट लिहून घ्या, नोबेल पारितोषिकाची देण्यास सुरुवात कधी झाली तर 1901 मध्ये. पुढचा प्रश्न, सिंगापूर ओपन स्पर्धा 2024 मध्ये विजेतेपद कोणी जिंकलेलं आहे? 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी आपले भारतीय खेळाडू पंकज अडवाणी यांनी या ठिकाणी सिंगापूर ओपन स्पर्धा 2024चं विजेतेपद पटकावलेलं आहे. लगेच काय करूया, बाकीच्या वेगवेगळ्या क्रीडा स्पर्धांमध्ये जे काही विजेतेपद जिंकलेले खेळाडू असतील, टीम्स असतील, संघ असतील याच्यावरती चर्चा करूया. फ्रेंच ओपन पुरुष 2024 कार्लोस अल्काराज यांनी जिंकलं. फ्रेंच ओपन महिला 2024 इगा स्विटेक यांनी जिंकलं. नॉर्वे बुद्धिबळ 2024 मॅग्नस कार्लसन यांनी जिंकलं. 45वा बुद्धिबळ ऑलिम्पियाड भारताने त्याच्यामध्ये सुवर्ण पदक जिंकलं. हँगझोऊ ओपन दुहेरी 2024 जीवन नेदुनचेळी आणि विजय सुंदर प्रशांत यांनी जिंकलं. सॅफ अंडर 17 चॅम्पियनशिप भारताने जिंकली आहे. चायना टेनिस ओपन 2024 पुरुष एकेरीचं विजेतेपद कार्लोस अल्काराज यांनी जिंकलं. इराणी चषक 2024-25 मुंबईने जिंकला आहे आणि सिंगापूर ओपन स्पर्धा 2024 पंकज अडवाणी यांनी जिंकलेला आहे. पुढचा प्रश्न, आरबीआयचे डेप्युटी गव्हर्नर एम राजेश्वर राव यांना सरकारने किती वर्षाची एक्सटेन्शन देण्यात आलेलं आहे किंवा मुदतवाढ दिलेली आहे? तर पर्याय क्रमांक सी 1 वर्ष हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. 2 पॉइंट लिहून घ्या. एम राजेश्वर राव यांची ऑक्टोबर 2020 मध्ये 3 वर्षाच्या कालावधीसाठी आरबीआय डेप्युटी गव्हर्नर म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यांना आता या ठिकाणी 1 वर्षाचं एक्सटेन्शन देण्यात आलेलं आहे. आणि अजून एक पॉइंट लिहून घ्या, आरबीआय मध्ये कोणत्याही वेळी 4 डेप्युटी गव्हर्नर असतात. ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. पुढचा प्रश्न, भारतीय वायुसेनेने कोणत्या आयआयटी सोबत एव्हिएशन टेक्सटाईल एआय शक्तीच्या संशोधनासाठी सहकार्य करण्यासाठी सामंजस्य करार केलेला आहे? तर पर्याय क्रमांक बी आयआयटी दिल्ली सोबत या ठिकाणी भारतीय वायुसेनेने करार केलेला आहे. याच्या मागचा उद्देश काय तर लिहून घ्या, पॅराशूट आणि इतर सुरक्षा उपकरणांवरती लक्ष केंद्रित करणाऱ्या एव्हिएशन टेक्सटाईलसाठी नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी सहयोग करणे हा याच्या मागचा मेन पर्पज आहे. अशा प्रकारे शेवटचा प्रश्न, अलीकडेच डीआरडीओने VSHORAD ही एक संरक्षण प्रणाली आहे, त्याची यशस्वीपणे चाचणी केलेली आहे. प्रश्न काय आहे मग, हे जे काही VSHORADS आहे याचं पूर्ण रूप काय आहे, फुल फॉर्म काय आहे, अशा प्रकारचे प्रश्न 100% विचारले जातात. तर पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. लिहून घ्या, व्हेरी शॉर्ट रेंज एअर डिफेन्स सिस्टीम अशा प्रकारचं याचा काय आहे, फुल फॉर्म आहे. सर्व गोष्टी लक्षात आल्या. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात आजचे 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केला मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र राज्यातील कोणत्या जिल्ह्यामध्ये बंजारा विरासत म्युझियमचे संग्रहालयाचे उद्घाटन केलेले आहे? नांदेड जिल्हा, लातूर जिल्हा, पुणे जिल्हा की वाशिम जिल्हा? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही. ट्राय करणं, प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन चेक करणं, तपासणं हे देखील तितकंच जास्ती महत्त्वाचं सुद्धा असणार आहे.